पुण्यातील शनिवार वाडा आता तुम्हाला दत्तक घेता येणार आहे। शनिवार वाडाच नाही तर पुण्यातील 5 ऐतिहासिक वारसा स्थळ तुम्हाला दत्तक मिळणार आहेत। पण ती कशी आणि काय आहे त्यासाठीची प्रक्रिया बघूया, त्याबद्दलचा एक खास रिपोर्ट। काय सांगता, शनिवार वाडा दत्तक देणे आहे? ऐतिहासिक वास्तू दत्तक देण्याची योजना। ऐतिहासिक वारसा दत्तक योजना आहे तरी काय? पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा दत्तक दिला जाणार आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे। मराठ्यांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला शनिवार वाडा चक्क दत्तक घेता येणार आहे, कारण केंद्र सरकारनं अडॉप्ट अ हेरिटेज ही योजना आणली आहे। या योजनेच्या माध्यमातून पुण्यातील शनिवार वाड्यासह इतर 4 ऐतिहासिक स्थळं दत्तक देता येणार आहेत। त्यामध्ये शनिवार वाडा, आगा खान पॅलेस, पाताळेश्वर लेणी, लोहगड, कार्ला लेणी आणि भाजे लेणी आदी हेरिटेज वास्तूंचा समावेश आहे। पुरातन वास्तू दत्तक घेणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं नियमावली देखील आखून दिली आहे। त्यानुसार वास्तू दत्तक घेणाऱ्यांना त्या वास्तूची पूर्ण जबाबदारी घ्यावी लागणार आहे। नियमित देखभाल, संवर्धन आणि वारसा स्थळांचं व्यवस्थापन करावं लागणार आहे। केंद्र सरकारच्या या दत्तक योजनेवर पुणेकरांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या। ही जी साईट आहे हिस्टॉरिकल, त्याची आयडेंटिटी लूज नको व्हायला। सो जर ती मेंटेन राहिली तर ऑफकोर्स ही योजना सक्सेसफुल राहील। हा जो उपक्रम आहे अडॉप्ट हेरिटेज, हा शनिवार वाड्यासाठी चांगला आहे असं वाटतं मला, कारण शनिवार वाड्याचा त्याच्या खाली मेंटेनन्स होऊ शकतो। परंतु आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची जबाबदारी तरी राहते की त्यांनी शनिवार वाड्याचं कॉन्झर्वेशन करावं, त्याचं संवर्धन करावं। दुसरीकडे पुण्यातील हिंदू संघटनांनी मात्र या योजनेला विरोध केला। ऐतिहासिक वारसा आपल्या लोकांकडे सोपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला। आम्ही हे होऊ देणार नाही। ह्या जमिनीच नव्या देश हिंदूंनी सांभाळला, हिंदू आजही सक्षम आहेत असं नक्की। याच्या विरोधात लढा द्यावा लागला, रस्त्यावर उतरावं लागला, आम्ही रस्त्यावर उतरू, परंतु आम्ही हे होऊ देणार नाही एवढं नक्की आहे। लिलाव पद्धती जी चाललेली आहे, आपल्या बगल बच्च्यांच्या हातात ह्या सगळ्या देऊन टाकायच्या आणि बगल बच्च्यांना मोठं करायचं आणि लुटा। तशा शासकीय सगळ्या व्यवस्था या आपल्या बगल बच्च्याला देऊन राज्य कसं विकता येईल याच्यावरचा प्रयत्न राज्यकर्ते करतात। केंद्रानं ऐतिहासिक वारसा दत्तक योजना सुरू केली खरी, पण त्याला कसा प्रतिसाद मिळतो आणि कोण ऐतिहासिक स्थळ दत्तक घेणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।